इथे मी पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ साफ केलेला आहे, मस्त असा धुतलेला आहे. आता मी ही रेसिपी इंडक्शनवर करणार आहे, तर मी ते टेम्परेचर वगैरे सेट केलेलं आहे आणि पालक आपला मस्त असा थोडासा शिजवून घ्यायचा आहे. आणि मग इकडं मी कणिक मळायची तयारी करते आहे. ते बघू शकता टेम्परेचर वगैरे सेट केलेलं आहे मी. तर इथं मी 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसनाचं पीठ ॲड केलेलं आहे. नंतर चवीसाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा ॲड केलेला आहे. नंतर पांढरे तीळ देखील ॲड केलेले आहेत आणि इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हळद. आणि तुमचं बाळ जेवढी चटणी खातं तेवढी तुम्ही घालू शकता. आता माझं बाळ चटणी काही जास्त खात नाही, त्याच्यामुळे मी थोडीच टाकलेली आहे. आणि इथं मी थोडंसं तेल घातलेलं आहे, तुम्ही हवं तर तूप घालेल. इकडं आपला पालक मस्त शिजलेला आहे, तर मी तर थंड करायला ठेवते. इथं मी गार पाण्यामध्ये बर्फाचे 2 खडे टाकलेत, म्हणजे आपला पालक पटकन गार होईल. मस्त अशी त्याची प्युरी केलेली आहे आणि मगाच्या पिठामध्ये प्युरी ॲड करायची आणि मळून घ्यायची. पाणी तसं तर लागत नाही, बट लागलंच तर तुम्ही थोडं घालू शकता. आणि मीडियम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता पीठ हाताला चिटकलं नाही पाहिजे. इथं आपले पीठ मळून मस्त असं रेडी आहे. हे मी एक 10 मिनटं रेस्टला, नंतर पीठ व्यवस्थित फुललेलं आहे. आता इथं मी 2 भागामध्ये डिवाईड केलं. एकाचे तर मी चिप्स ट्राय करणार आहे आणि एकाचा शेव. ही मी रेसिपी पहिल्यांदाच करते आहे, त्याच्यामुळे क्वांटिटी मी थोडी कमीच ठेवलेली आहे, म्हणजे रेसिपी जरी बिघडली तरी काही वाया गेलास वाईट वाटणार नाही वगैरे म्हणून. तर इथं मी चपाती लाटते. चपाती अगदीच पातळ लाटायची, म्हणजे आपले चिप्स आहेत ते मस्त असे कुरकुरीत होतील. आणि इथं चाकूच्या मदतीने तुम्ही कट करू शकता किंवा तुम्हाला जो आकार हवा असेल तो तुम्ही कापू शकता. आता इथे मी चाकू होता तर पटकन चाकूनच कापून घेतलेले आहेत. मस्त अशी तुम्हाला हव्या त्या आकाराचे बारीक मोठे तुम्ही करू शकता. इथं सुमितचं मागून चालू आहे की आई काय करतेस काय करतेस. आणि आता इथं माझ्या खिडकीवर कपडे पण दिसतात मागे, तेवढे इग्नोर करा, कारण आता पावसाचे दिवस आहेत आणि कपडे काही सुकत नाही आहेत. आणि इथं मी फोकच्या मदतीने त्याला होल काढते, म्हणजे जरा डिझाईन वगैरे आली तर छान वाटतं म्हणून. आणि इथं पुन्हा एकदा सुमितची लुडबुड चालू आहे की आई काय करते म्हणून. तर इथं तेल वगैरे गरम केलेलं आहे आणि मी आधी चिप्स फ्राय करून घेते. तर इथं बघा मी खूपच लो ठेवलेलं आहे टेम्परेचर, जेणेकरून ते करपणार नाहीत. आणि आता इथं शेवाची पण तयारी करून घेते. तर इथं माझ्याकडे शेवाचं आईट आहे, त्याच्यामध्ये मी पीठ ॲड केलेलं आहे आणि पॅक करून घेते आहे. तोपर्यंत इथं चिप्स पण आपले मस्त असे भाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मला तर चिप्स खूपच आवडले, टेस्टला पण 1 नंबर झालेले आहेत. आणि आता इथं मी शेव डिरेक्टली कढईमध्येच टाकते. ते बघू शकता मस्त असं शेव आलेला आहे, कलर वगैरे छान दिसतोय ग्रीन. म्हणजे आता मुलांना सतत बाहेरचं खायला देणं पण काही चांगलं नसतं, म्हणून असंच मी घरामध्ये काही पण ट्राय करत असते. माझ्या मुलाची लुडबुड. इथं माझे चिप्स बनवून रेडी झालेले आहेत. आणि इथं थोडंसं सुमेध पण खूपच किरकिर करत होता, म्हटलं त्याला घेते थोडंसं, म्हणजे तोही खुश होईल. आणि इथं त्याला घेऊनच थोडेसे करते आहे मी. इथं चिप्स वगैरे झालेले आहेत, फक्त शेव तळायचा होता. आणि ते शेव मी तळते. तर इथं बघा मी याला बसवली आहे, किती भारी आलेला, मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि माझ्या पिल्लूला पण आवडलेला आहे. आणि खरंच चिप्स तर खूपच भारी झाले. पण चला, त्याच्यासाठीच केलेलं आहे, त्याच्यामुळे मला एवढं काही कामांचं वाटत नाही. आता मस्त असे गार झालेले आहेत चिप्स आणि शेव. तर एअर टाईट कंटेनर असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता बघू किती दिवस टिकतात. तर अशी होती आमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.